रेप केस कसे होत तिथं रेप केस जागे व्हा छी. काय घडतंय समाजात? पीके फ्लो यो रेप केस कसे होतं तिथं 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 रेप केस. गुन्हेगार फरार झाले, पोलीस फक्त झोपले, आम्ही तुमच्या सेवेसाठी गव्हर्नमेंटचे चोचले. पॉलिटिशियन झाले शांत, खिशात पैसे कोंबलेत, ह्यांच्या खिशात पैसे कोंबलेत. RIP आणि दृष्टी तुझ्या काय फायदा, स्टोरीचा काही सहन करायला लागला विचार करते पोरीचा. अशा गोष्टी दुर्लक्ष करून तुम्ही मागे व्हाल, घडेल तुमच्या घरात तेव्हा जाऊन तुम्ही जागे व्हाल. पहिले माझी बात मान, पोरगी म्हणजे भाग्यवान, तुला छेडून करेल मोठा तुझा अपमान, करेल मोठा तुझा अपमान. शस्त्र घे हातात आणि डायरेक्ट त्याची कापमान. ज्या स्त्रीला आपण देई मानतो तिच्यासोबत काय झालंय? वाईट कोट रक्ताने पूर्णपणे लाल झालाय. लोकांसाठी डॉक्टर बनली, तिच्यासोबत वाईट झाले. प्रश्न पडतो मला आपल्या समाजाला काय झालंय? रेप केसची वाढ करण तुमची अशी सोच, घाणेरडे विचार तुमचे आणि मुलींवरती दोष. माणुसकी पण संपून गेली, माणूस नाही कोण. अशा गोष्टी सगळीकडे येतात आता रोज. बरोबर, लडकी पेंगंदिनाचं रोज को बोलते नामर्द. प्रेमाच्या जागे माणसं हाऊस मध्ये पागल. ना कळत आला कसं त्यांच्या जीवनामध्ये वादळ. आई बापाच्या डोळ्यामध्ये दुःखांचा बादल, दुःखांचा बादल, दुःखांचा बादल, दुःखांचा बादल. रेप केस कसे होतं तिथं 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 रेप केस. 4 वर्ष पोरीनी पण अजून कुठे जग पाहिलंय? जग नाही पाहिलं पण जीवनामध्ये दुःख पाहिलंय, जीवनामध्ये दुःख पाहिलंय. दादाच्या रूपामध्ये त्यांनी बलात्कार पाहिलाय. काय वाटतं तुम्हाला हे त्यांची चुकी मानतील? काय वाटतं तुम्हाला हे फाशी देऊन थांबतील? काय वाटतं तुम्हाला राहिली ते शांती? लक्षात ठेवा एक गोष्ट, बहीण असते लाडकी, ज्यांनी बलात्कार करून मुलीचा जीव घेतलाय त्याच नामर्दाला मारायसाठी आज माझा जीव पेटलाय.